नमस्कार. हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या तामसा येथील श्रावण मास तपानुष्ठानातील आशीर्वचन. श्रावण मासानिमित्त थोरला मठ शाखा तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे तपानुष्ठान सोहळा आयोजित केला आहे. 11 ते 21 ऑगस्टपर्यंत हा सोहळा चालणार आहे. लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांची दिव्य समाधी स्थळ असलेले तामसा नगरी आहे. या तामसा नगरीमध्ये शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा श्रावण मास तपोअनुष्ठान होत आहे. या निमित्ताने दररोज धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भाविक भक्तांची मांदियाळी जमत आहे. अनेक प्रख्यात प्रवचनकार कीर्तनकार तेथे शिव जागर करत आहेत. या निमित्ताने मोठ्या संख्येने वीरशैव भाविक भक्त आणि तामसा परिसरातील भाविक महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ घेत आहेत. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वचनाचा लाभ घेण्यासाठी दूरदूरून भाविक भक्त तामसा नगरीत दाखल होत आहेत. तपो अनुष्ठानाच्या 3ऱ्या दिवसाचे महाराजांचे आशीर्वचन टायटल न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी आम्ही सादर करत आहोत. तर आपणही या आशीर्वचनाचा लाभ घ्यावा. त्वमेव सर्वं मम देव देव हर हर महादेव. तत्तानां तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानीनां सद्गुरवे नमः. ज्ञानीनां सद्गुरवे नमः. मनुष्य जीवन अत्यंत दुर्लभ आहे. उत्तम असणारा हा जन्म प्राप्त झाल्यावर किम कर्तव्यम हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आपल्याला कधी प्रश्न पडलाय का, माझं कर्तव्य काय? आणि हा प्रश्न पडला, त्याचं उत्तर देणारे जे असतात आचार्य सद्गुरू म्हणतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तद्विद्धि प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञान प्राप्त करायचं मी काल सांगितलं. ज्ञान 2 प्रकारचं आहे. एक पराविद्या आहे आणि एक अपराविद्या आहे. पराविद्या मनुष्याला प्रेय मार्ग दाखवते आणि अपराविद्या मनुष्याला श्रेय मार्ग दाखवते. म्हणजे मार्ग किती आहेत? 2 मार्ग आहेत, श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग. भगतसिंग शहीद झाले श्रेय मार्गाने की प्रेय मार्गाने? श्रेय मार्गाने शहीद झाले. प्रेय मार्गाने जर गेले असते तर ते देशासाठी लढलेच नसते. सर्वसामान्य मनुष्य आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रेय मार्गाचा अवलंबन करतो. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये दुःख, त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य, त्याच्या जीवनामध्ये निराशा प्राप्त होते. त्याला कारण असं आहे की आपण मार्ग चुकीचा स्वीकारलेला आहे. हा जन्म प्रेय मार्गासाठी प्राप्त झाला नाही. हा जन्म श्रेय मार्गाने जाण्याकरता मिळालेला आहे. मग श्रेय मार्ग कोणता हे करण्याकरता आधी प्रेय मार्ग करावा लागतो. प्रेय मार्ग असा सांगितला, खाया पिया सुखसे सोया. खाया पिया सुख से सोया
चादर लियो ओढाया रे. याला श्रेय मार्ग नाही, याला प्रेय मार्ग म्हणावं. खाणं पिणं झोपणं आपल्यापेक्षा चांगलं प्राणी करतात चार पायाचे. आपल्याला झोप लागण्यासाठी गोळी खावी लागते. प्राण्यांना गोळी आजपर्यंत कुणी दिल्या का नाही दिली? त्यांना त्यांचं जीवन कळालेलं आहे. आपल्याला आपलं जीवन कळालं नाही, कारण आपण श्रेय मार्गामध्ये प्रवेश केला नाही, म्हणजेच श्रेय मार्गामध्ये अडकलेलो आहोत. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, दुर्योधन मृत्यूच्या क्षयनावर पडलेला आहे आणि मृत्यूच्या क्षयनावर पडलेल्या दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण प्रश्न विचारतात. किती सुंदर विचारतात पहा. जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः, जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यभर अधर्माने जगलास दुर्योधना, तुला धर्म कळाला नाही का? दुर्योधन उत्तर देतोय, देवा मला धर्म कळाला, जानामि धर्मम, मला धर्म कळाला, पण तो धर्म करावा अशी माझी इच्छा झाली. अशी आज पण आहेत ना घरोघरी मातीच्या चुली. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ति, मी धर्म जाणतो पण त्यामध्ये प्रवेश करावा अशी माझी इच्छा होत नाही. आणि जानामि अधर्मम, मी अधर्म सुद्धा जाणतो पण त्यातून बाहेर यावं अशी माझी इच्छा नाही. असे बरेच जण असतील आपल्याकडे. अधर्म जाणतोय आपण, परंतु त्यामधून बाहेर येण्याची इच्छा नाही. त्याला काय म्हणायचं, याची गती जी आहे अधम गती आहे. शेणामधले किडे, शेणातल्या किड्याला आपण किती जरी प्रयत्न केला चांगल्या जागेवर आणण्याचा, शेवटी किडा कुठं जाणार? ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांना माहित आहे, शेवटी तो प्रवेश शेणाकडेच करणार. या वृत्तीला काय म्हणायचं, जानामि अधर्मम न च मे निवृत्तिः, मी अधर्म जाणतो परंतु त्यातून बाहेर येण्याची माझी इच्छा नाही. मग जरी बाहेर काढणारा गुरु भेटला, बाहेर पाडणारा सज्जन भेटला, संत भेटला, तरी सुद्धा काही जण बाहेर येत नाही. पण याकरता मनुष्य देह भेटला नाही, म्हणून आपल्याला जागृत करायला संत आले. निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. सर्वात महत्वाची इच्छा आहे की मला अधर्मातून बाहेर यायचं आहे. ही जिज्ञासा आपल्या अंतरंगामध्ये जन्माला यायला पाहिजे. पण येते का? येत नाही. आणि म्हणून मनुष्य जन्म याकरता दुर्लभ आहे की या मनुष्य जन्मामध्येच आपण धर्म करू शकतो. इतर मध्ये धर्म करू शकत नाही, इतर योनीमध्ये आपण धर्म करू शकत नाही. 4 प्रकारच्या योनी, 4 प्रकारचे जन्म सांगितलेले आहेत. एक जारज जन्म आहे, एक स्वेदज जन्म आहे, एक अंडज जन्म आहे आणि एक जरायू जन्म आहे. जारज जन्म म्हणजे मनुष्याचा जन्म. त्याला विवेक चूडामणीमध्ये सांगितलेलं आहे, जंतूनाम नरजन्म दुर्लभ. अनेक जंतूमध्ये दुर्लभ जन्म कोणता आहे? मनुष्य जन्म आहे. पण आज मनुष्य जन्म आहे आपला, पण कर्म मात्र विंचवासारखा आहे. शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर सांगितलेलं आहे, विंचवाच्या नांगीमध्ये फक्त विष असतं. विंचवाच्या नांगीमध्ये फक्त विष असतं, म्हणून विंचवाच्या नांगीला स्पर्श करू नये. पण दुष्ट, दुर्जन, अमंगळ व्यक्तीच्या सर्वांगामध्ये विष असतं.
म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे, तोंडातून विष गेलं तर मृत्यू फक्त एका व्यक्तीचा होतो, पण कानातून विष गेलं तर अनेक समूह नष्ट होतात, अनेक धर्म नष्ट होतात, अनेक संप्रदाय नष्ट होतात, अनेक परिवार नष्ट होतो. म्हणून तोंडातून गेलेलं विष परवडतं, पण कानातून गेलेलं विष परवडत नाही. म्हणून कानामध्ये चांगले शब्द जावेत याकरता कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण, हे शास्त्राने आपल्याला सांगितलं. पण आपल्या कानाने आपण काय ऐकतो? ऐकतो आपण, ऐकत नाही असं म्हणणार नाही, पण कसं ऐकतो? नळी कुंकली सोनाराने आणि इकडून तिकडे जाय वारे असं आपलं ऐकणं आहे. शास्त्रामध्ये दृष्टांत खूप छान दिलाय पहा. एक दुकानदार बाहुल्या विकत असतो. एक ग्राहक येतो आणि बाहुल्यांची किंमत विचारतो. दुकानदार सांगतो, ही बाहुली 10 रुपयाची आहे, ही बाहुली 15 रुपयाची आहे, ही बाहुली 25 रुपयाची आहे. विकत घेणारा विचार करतो, रूपानं एक, आकारानं एक, रंगानं एक, उंचीनं एक, पण किंमत भिन्न का? अंतर तर तिन्ही बाहुलीमध्ये सारखंच आहे. त्याला प्रश्न पडला, त्याने विचारलं दुकानदाराला, अहो सर्व बाहुल्या एक सारख्या आहेत, परंतु किमतीमध्ये भेद का? दुकानदार म्हणलं, सोपं आहे, तुम्हाला सांगतो, बसा म्हणले. 10 रुपयाची बाहुली उचलली, तिच्या कानात पाणी टाकलं, इकडल्या कानातून आलं. काय झालं? नळी कुंकली सोनाराने इकडून तिकडे जाळे वारे. म्हणून याची किंमत 10 रुपये आहे, आपली किंमत किती आपण विचार करूया. नार्जितम विद्या, विद्या अध्ययन करावं. करतो का आपण वयाच्या 25 वर्षापर्यंत अभ्यास? असं सांगितलंय, अभ्यास विष आहे. कुणा करता? जे अभ्यास करत नाहीत त्यांच्या करता. शास्त्रामध्ये सुंदर सांगितलेलं आहे, अनभ्यासे विषम विद्या. जे अभ्यास करत नाही त्यांच्या करता ज्ञान हे विषासारखं आहे. आणि म्हणून तुम्हाला मोठं व्हायचं असेल, महान व्हायचं असेल, तुम्हाला गौरवित व्हायचं असेल, तुम्हाला सुज्ञ व्हायचं असेल, तुम्हाला तुमच्या पायावर उभा राहायचं असेल, तर तुम्हाला प्रथमे नार्जितम विद्या, विद्या अध्ययन करावं लागणार आहे. मग विद्या कुणाला प्राप्त होते? विद्या कुणाला प्राप्त होते? सुखी असणाऱ्या माणसाला विद्या प्राप्त होत नाही. इतिहासाची पानं चाळी, श्रीमंताचा मुलगा कधीच कलेक्टर झाला नाही. झालाय? तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, शास्त्र सांगते, मी नाही. आणि तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर सुख सोडावं लागेल. वयाच्या 25 वर्षापर्यंत गाढवासारखं काम कराल तर वयाच्या 100 वर्षापर्यंत घोड्यासारखं जगाल. वयाच्या 25 वर्षापर्यंत घोड्यासारखं जगाल तर पुढली 75 वर्ष गाढवासारखी जगावी लागणार. मग कधी गाढव वृत्ती आणायची आणि कधी घोडीय वृत्ती आणायची हे करण्याकरता जे लागतं त्याला प्रथमे नार्जितम विद्या असं म्हणतात. प्रथमे नार्जितम विद्या. विद्या कशासाठी प्राप्त करावी? ज्ञान कशासाठी प्राप्त करावं?
विद्या ददाति विनयम, विनयात याति पात्रता, पात्रता धनम वाप्नोति, धनात् धर्मः, ततः सुखम ततः सुखम. किती सुंदर श्लोक आहे, शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं असेल. ज्ञान प्राप्त करण्याकरता विनय धारण करावा लागतो. तुम्ही नदी बघितली का कधी? झोपले की काय? तसं महाराजांचं प्रवचन म्हणजे आम्हाला वाटते ऐकताय, पण जर डोळा लागला तर अर्जुनाचा डोळा लागला होता पक्ष्याच्या डोळ्यावर, म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला सगळ्यात उत्तम शिष्य म्हणून ओळख दिली. आपलाही डोळा लागावा आपल्या धर्मावर. म्हणतात की नाही, मी तुझ्याकडे डोळे ठेवून आहे. तसं आपण डोळे ठेवून राहावं, पण कुठं? ज्ञानाच्या ठिकाणी, धर्माच्या ठिकाणी. पण ज्ञानाच्या आणि धर्माच्या ठिकाणी आपला डोळा लागत नाही. त्याला कारण एक आहे, शास्त्र असं सांगतं, यदिसा ललना वसती हृदये व जपत व तपत का समाधी गती. अहो, हृदयामध्ये जर विष स्वरूप असणारे विषय असतील तर ते विषय धर्माकडं आणि ज्ञानाकडं डोळा लागून देत नाही. ते अधर्माकडे डोळा लागतो, आणि अधर्माकडे डोळा लागला तर मन्मथ माऊली म्हणतात, राजा असू दे की रंक असू दे, येई नीच पदास. हॅलो, येई नीच पदाशी म्हणून सांगितलेलं. आचार मार्गाची ठाई राव रंक एकची पाही, मार्ग चुकता येई नीच पदाशी. आणि म्हणून मार्ग चुकू नये याकरता मार्ग दाखवणारं ज्ञान आहे. त्या ज्ञानाला विद्या असं म्हणतात. आणि ती विद्या प्राप्त करायची असेल तर विनय धारण करा. विनय, विनय म्हणजे नम्रता. नदीला पूर येतो आणि नदीला पूर आल्यावर झाडे वाहून जातात, पण लव्हाळे वाहून जातात का? गवत का? लव्हाळे वाहत नाहीत, पण झाडे वाहतात. त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? झाड त्यांचा जो ताठपणा आहे, नम्रता, नम्रतेनं वागत नाही, म्हणून झाड वाहून जातात. गवत मात्र आहे त्या ठिकाणी राहतं, लवाळे मात्र आहे त्या ठिकाणी राहतात. कारण लवाळे पाणी आलं की ते नम्र होतात, जमिनीला आपलं अस्तित्व टेकून देतात. म्हणून जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला नम्रता धारण करावी लागेल. नम्रतेच्या ठिकाणी ज्ञान आहे. विद्या ददाति विनयम, विनयात याती पात्रता. आणि विनय आला की तुम्ही पात्र होता. अंगणवाडीतून बालवाडीला जाण्याकरता पात्रता असावी लागते. 1 2 3 यायला पाहिजे, ABCD यायला पाहिजे, यायला पाहिजे की नाही? बाराखडी मध्ये अक्षर किती येतो? बाराखडी शिकली की किती वर्ण आहेत बाराखडी मध्ये? तुम्हाला कशाला बोलवले मला?
भाषेमध्ये एबीसीडी मध्ये किती अक्षर आहेत? एवढं मात्र आपल्याला माहिती आहे. कारण आजच्या आई वडिलांना मराठीपेक्षा इंग्लिश बोलणारं लेकरू आवडतं. परंतु ज्या ज्ञानोबा माऊलींनी ज्या भाषेचा गौरव केला, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताहुनी पैजा जिंके. मराठी भाषा इतकी मधुर आहे, इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे, परंतु त्या मराठी भाषेमध्ये वर्ण किती आहेत याचं ज्ञान आपल्याला नाही. कारण त्या भाषेच्या ठिकाणी प्रेम नाही, त्या भाषेच्या ठिकाणी नम्रता नाही, त्या भाषेच्या ठिकाणी भावविभोर आपण होत नाही. आणि म्हणून कोणतीही भाषा येण्याकरता त्या ठिकाणी नम्रता व्हावं लागते. तुम्ही इंग्लिशच्या ठिकाणी नम्र झालात, इंग्लिशची अक्षर तुम्हाला म्हणून ज्ञान प्राप्त करण्याकरता विद्या ददाती विनयम, विनय आणि पात्रता धारण करावी लागते. वाघिणीचं दूध जर काढायचं असेल तर चांदीचं पात्र, स्टीलचं पात्र जमत नाही. त्या ठिकाणी सोन्याचं पात्र असावं लागतं, तर वाघिणीचं दूध धारण करता येतं. ज्ञान सुद्धा तसंच आहे, ते पात्र असावी लागते बुद्धी. आता बरेच जण येतात, महाराज आम्ही आमच्या मुलाला एवढ्या मोठ्या शाळेमध्ये शिकायला टाकलं, पण याला काहीच येत नाही हो. कारण त्याची बुद्धी मध्ये पात्रता नाही, ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता नाही. आणि म्हणून ज्ञान ग्रहण क्षमता धारण करायची असेल तर सांगितलं त्या विद्यार्थ्यामध्ये अभिवादनशीलस्य तथा रुद्धोपसेविनः चत्वारि तस्य रुद्धन्ते आयुर्वित्य यशो बलम. आयु वित्य यश प्राप्त करायचं असेल तर आपल्या मुलांना घरातल्या ज्येष्ठ जणांचा आदर करायला शिकवलं पाहिजे. ज्या घरातील मुलं घरातल्या आजोबांचा, घरातल्या आजीचा, घरातल्या आई वडिलांचा आदर करत नाही, ते जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. ते मी नाही, हे चाणक्यानं सांगितलंय. चाणक्य एका ठिकाणी म्हणतो, धर्मस्य मूलम अर्थः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम धर्मः आणि धर्मस्य मूलम वृद्धोपसेविनः. आई आणि वडिलांची सेवा म्हणजे पात्रता धारण करणं आहे. त्यांचा आशीर्वाद जरी भेटला तर ती पात्रता आपल्याला मिळत असते. एका आईनं मातृदिनाच्या दिवशी आपल्या मुलाला लिहिलेलं पत्र आहे. अपेक्षा 1 तास शांत बसा. जे आपलं चिव 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 चाललंय ना, ते इंद्रियांना लागलेलं वळण आहे. म्हणजे आपलं पाणी स्थिर नाही, अस्थिर आहे. आणि मुखमंडल पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय. अस्थिर पाण्यामध्ये, खळखळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये चेहरा दिसतो का? प्रतिबिंब दिसतं. कोणत्या पाण्यामध्ये दिसतं? स्थिर. आणि स्थिर होण्याकरता करावं लागतं कंट्रोल. पॉवर ऑफ कंट्रोल आपल्या हातामध्ये पाहिजे. लगाम नसणाऱ्या घोड्यावर बसाल तर ध्येयापर्यंत कधीच जाणार नाही. ध्येयाला गाठायचं असेल तर लगाम तुमच्या हातात पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं नाव नरेंद्र,
तो नरेंद्र, त्याचे वडील वकील आणि वकिली करणारे त्याचे वडील नरेंद्राला शाळेमध्ये सोडायला जातात एका टांग्यामधून. जात असताना वडील नरेंद्राला म्हणतात, अरे बाळा, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? त्यावेळी नरेंद्र म्हणतो की मला बाबा हा टांगेवाला व्हायचा आहे. आता वकिलाचा मुलगा टांगेवाला झाल्यावर चांगलं वाटेल का? आणि एकदा विचारलं, विचार करून सांग, तुला मोठं झाल्यावर नरेंद्र काय व्हायचं आहे? बाबा सांगितलं ना, मला हा टांगेवाला व्हायचा आहे. वडिलांना राग अनावर झाला आणि नरेंद्राच्या कानाखाली एक थप्पड मारली. टांगेवाल्याला सांगितलं, रथ पाठीमागं घरी आणलं, ओढत ओढत नेलं आणि आईच्या दिशेनं त्याला फेकून दिलं आणि सांगितलं, सांग गेला मी वकील आहे आणि हा म्हणतोय मला टांगेवाला व्हायचा. आई म्हणते तुम्ही जावा, मी सांगते समजावं. नरेंद्राला खुशीमध्ये घेते आणि नरेंद्राला विचारते, अरे बाळ, तुला बाबा काय बोलले? तुला का मारलं? नरेंद्र बोलला की मला टांगेवाला व्हायचा आहे असं सांगितल्यावर मला मारलं. आई म्हणते, तुला खरंच टांगेवाला व्हायचंय का? हो आई, मला खरंच टांगेवाला व्हायचं आहे. मग असा टांगेवाला हो की जगातील सर्व लगामा तुझ्या हातामध्ये पाहिजे. जगातील ज्ञान, विद्या, भक्ती, विज्ञान, नीती, संस्कृती या सर्व लगामी तुझ्या हातामध्ये पाहिजेत असा टांगेवाला हो. म्हणून ज्या घरातली आई शिक्षित आहे, ज्या घरातली आई सुचिरभूत आहे, ज्या घरातील आई वेळेला ओळखते, त्या आईच्या पोटी जन्माला आलेलं मूल निश्चितच स्वामी विवेकानंद झाल्याशिवाय राहत नाही. पण हे करण्याकरता आपल्याला ती पात्रता प्राप्त करावी लागते. पात्रता. आणि ती पात्रता प्राप्त झाली की धनाचा वर्षा होतो. पात्रता धनम वापनोती. आपण पात्र झालो की धन येणारच, पण आपण अपात्र आहोत आणि धनाची अपेक्षा करतो. आणि म्हणून पात्र व्हायला पाहिजे. आणि ती पात्रता प्राप्त करायची असेल तर धनात धर्म, धर्म धारण करा. आणि तो धर्म धारण केला की तुम्हाला सुख मिळतंय. हे ज्यातून सांगतात त्याला श्रेय मार्ग असं म्हणतात. मी काय सांगत होतो तुम्हाला? श्रेय मार्गाचं विधान सांगत होतो. अशा श्रेय मार्गाने चालणारी संस्कृती म्हणजे ही भारतीय संस्कृती आहे. आणि या भारतीय संस्कृतीमध्ये सम्राट अशोक चक्राचं एक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? सत्यमेव जयते. हे कुणाचं वाक्य आहे? सम्राट अशोक. शाळेमध्ये आले की भारतीय गव्हर्नमेंट मध्ये त्याचं चिन्ह आहे. आपल्या 1 रुपयावर असायचं पूर्वीच्या काळामध्ये. सत्यमेव जयते. आणि ती सत्यता ज्या मार्गाने प्राप्त होते त्या मार्गाला श्रेय मार्ग, श्रेय मार्ग असं म्हणतात. आणि तो श्रेय मार्ग प्राप्त करण्याकरता सांगितलं, प्रथमे नार्जितम विद्या. पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे ब्रह्मचारी अवस्थेमध्ये विद्या प्राप्त करा. कालिदासांनी सुंदर सांगितलेलं आहे, शैशवे अभ्यस्त विद्यानाम, शैशवे अभ्यस्त विद्यानाम. शैशव म्हणजे जन्मकालापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत शैशवे अभ्यस्त विद्यानाम, विद्या अध्ययन करा. याच्याही पलीकडे जाऊन सांगितलेलं आहे, ब्रह्मचारी कुणाला म्हणायचं?
ब्रह्मं जानाति इति ब्राह्मणः किंवा ब्रह्मं जानाति इति जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपल्या मानवीय जीवनामध्ये प्रथम अवस्था समजतात आणि म्हणून या प्रथम अवस्थेमध्ये आपण विद्या अध्ययन केलं पाहिजे. एक उदाहरण सांगितलं जातं. वृक्ष आहे, लहान लावलेलं रोपट आहे, ते रोपट ते वाढू लागलं आणि वाढता वाढता त्याच्यामध्ये वाकडेपणा आला आणि वाकडेपणा आल्यावर सांगितलं त्याला मालकाला की या झाडाला आत्ताच सरळ करा. मालक म्हणला जाऊ दे, मोठं झाल्यावर पाहू. मोठं झाल्यावर पाहू. झाड मोठं झालं आणि त्याला सरळ करायला गेले. झाड मोठलं पण सरळ झालं का? आपल्या मुलांच्या बाबतीत हेच होते. आज लहानपणी आपण त्याच्या चुका क्षम्य करतो आणि मोठं झाल्यावर तो सुधरल अशी अपेक्षा करतो. पण आपल्याही मुलांचं जीवन त्या झाडासारखंच आहे. ते लहानपणी जर वाकलेलं असेल तर त्याला सरळ करावं, नाहीतर मोठं झाल्यावर ते वाकणार नाही, मोडल, फासाव जाईल, विष पिईल, एखाद्या नदीच्या पुलावरून उडी मारल, रेल्वे खाली येईल, पण ते वाकणार नाही, ते मरणार. का? लहानपणी आपण त्याला शिकवलं नाही. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना कसं वागवावं. प्रथम अवस्थेमध्ये लालयत दशवर्षांनी, लालयत पंचवर्षांनी, ताडयत दशवर्षांनी च प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. पुत्रे मित्रवत आचरेत. वयाच्या 5 वर्षापर्यंत आपल्या मुलांचे लाड माफ आहे. कोणतीही चूक करू दे. वयाच्या 5 वर्षापर्यंत ते माफ क्षम्य आहे. ताडयत दशवर्षांनी च, पण वय वर्ष 10 झाल्यावर कोणती सुद्धा चूक क्षम्य करू नका. आज की काल अहिल्याबाई होळकर यांची काय होती? जयंती होती. आज होती की काल होती? काल होती. आणि ती कुठली राणी होती? अहिल्याबाई कुठली राणी होती? कुठल्या राज्याची माहिती आहे? बोला बोला, तुम्हाला काय फसवू देणार नाही मी. अहिल्याबाई कुठल्या राज दरबाराची राणी होती? तर ती इंदोरची राणी होती. आणि तिच्या राज दरबारामध्ये एक घटना झाली. राज दरबारामध्ये भेटायला येणाऱ्या राज दरबारातील सैनिकांच्या, राज दरबारामध्ये राहणाऱ्या मनुष्यांच्या पायामध्ये, जोड्यामध्ये विंचू ठेवण्याचं काम कोण करत होता? अहिल्याबाई होळकरांचा पुत्र. ते चप्पल किंवा बूट घातला की ते विंचू त्यांच्या पायाला चावायचा. पण हिम्मत कुणाची होईना, राणीला कुणी सांगायचं. म्हणून म्हणतात राजाचा मुलगा असला की त्याचं वाळलंही जळतं आणि वल्लही जळतं. आपण पाहतो आपल्या डोळ्यात आजच्या काळामध्ये. आपण म्हणत नाही का त्याच्या मुलाला कुणी सांगावं? परंतु ही गोष्ट जेव्हा त्या राणीच्या गेली, तुम्हाला माहित आहे त्या राणीनं त्याच्या आईनं त्याला शिक्षा कोणती दिली? प्राणदंड, हत्तीच्या पायाखाली दिलं. का? ताडयत दशवर्षांनी च. मला हे सांगायचं
जननी जने तो शूर जने दाता या वीर, नाही तो जननी वांज म्हणी. नाहीतर ती जननी वांज राहिली चांगली, अशी मुलं पोटाला जन्माला येऊ नये याकरता आपल्या मुलांना आपण वयाच्या 10 वर्षापर्यंत काय करायला पाहिजे, शिक्षित करायला पाहिजे. ताडयत दशवर्षांनीच. प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरे. आणि 16 वर्षे झाल्यानंतर मुलाला मुलगा मानू नये, मुलाला मित्र मानावं. लक्षात घ्या, आपण 80 चे झालो तरी कमरेची चावी जाईना. आपल्याला एवढा मोह आहे, एवढी आसक्ती आहे, आणि हा मोह आणि आसक्तीच मुला आणि वडिलांमध्ये दरी निर्माण करत आहे, परस्परांमध्ये भेद निर्माण करत आहे. आणि म्हणून वयाची 16 वर्ष मुलाला प्राप्त झाली की त्या मुलासोबत मित्रासारखं वागलं पाहिजे. तर ते घर महान, उच्च, विभूषित होत असतं. आणि ते करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, प्रथमे नार्जितम विद्या. आपल्याला प्रथम अवस्था म्हणजे ब्रह्मचारी अवस्थेमध्ये विद्या अध्ययन करावं लागतं. आता आपण दुसरीकडे घ्या. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम. दुसरी अवस्था म्हणजे 25 झाल्यावर 2 हाताचे 4 हात होतात. आणि 4 हात झाले की आजच्या काळामध्ये म्हण आलेली आहे बघा, 4 हात झाले की हम तो हमारे तो बाकी तो जाने तो गोविंद वृद्धाश्रम. आहे की नाही? मला काल एक जण आला आणि म्हणाला, महाराज एक काम करा म्हणले, एक चांगलं वृद्धाश्रम बांधा म्हणले, आणि एक चांगलं अनाथ आश्रम बांधा. मी म्हणलं कशातून बांधायचं, आम्ही देणगी देतो म्हणले. म्हणजे आज ज्या देशामध्ये आई आणि वडिलांचा गौरव केला जातो, ज्या भारत देशामध्ये मातृदिन पितृदिन संपन्न केला जातो, त्या भारत देशामध्ये आज वृद्धाश्रम बांधण्याची वेळ येत आहे. म्हणजे आपण कोणत्या मार्गाने चाललो, श्रेय मार्गाने चाललो की प्रेय मार्गाने चाललो? प्रेय मार्गाने चाललो. हा प्रेय मार्ग आहे. मातृदिनाच्या निमित्तानं एक आई आपल्या मुलाला पत्र लिहिते. ती मुलाला म्हणते, प्रिय मुला, फेसबुकवर टाकलेली पोस्ट वाचली. त्या पोस्ट मध्ये तू लिहिलं होतंस मातृदिनाच्या शुभेच्छा, आणि त्या शुभेच्छा ऐकून आज मन आनंदी झालेलं आहे. आता तू हे पत्र वाचत आहेस, त्या पत्रासोबत मी तू दिलेला मोबाईलही पाठवत आहे, कारण ही आपली शेवटची भेट आहे. मला आवडलं की तुझ्या या पोस्टला 1000 लाईक होत्या, 225 कमेंट होत्या, जवळजवळ 100 जणांनी या पोस्टला शेअर केलेलं होतं. हे पाहून मला आनंद झाला. पण हा आनंद सांगायला मी जिवंत राहणार नाही. हे कोण लिहिते? एक वृद्धाश्रमामध्ये राहिलेली आई, आणि तिचा मुलगा फेसबुकवर काय टाकतोय, मातृदिनाच्या शुभेच्छा. या मार्गाला प्रेय मार्ग म्हणावं, श्रेय मार्ग म्हणत नाही. आणि अशा श्रेय मार्गाने प्रवाहित झालेल्या तरुणांना, लेकरांना, मनुष्यांना जाग्यावर आणण्याचं काम कोण करत असेल तर तो धर्म आहे.
आणि ते ज्ञान आहे. म्हणून संत ज्ञानोबा माऊली म्हणाले, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर संताया भजावे सर्वस्वेशी. तर तुम्हाला संतांचं भजन करावं लागेल, संत सेवेमध्ये यावं लागेल. हनुमंतांना विचारलं, तुम्ही एवढे मोठे कशामुळे झाला? सांगितलं, श्री गुरु चरण रज. श्री गुरु चरण रज, सद्गुरूंचं चरण रज मला प्राप्त झालं आणि त्या माध्यमातून मी महान झालो. आणि म्हणून धन प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या अवस्थेमध्ये अध्ययन करावं लागणार आहे, ज्ञान प्राप्त करावं लागणार आहे, तर तुम्हाला धन मिळेल. तर द्वितीय नार्जितम धन, तृतीय नार्जितम धर्मम, आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये त्या धनाच्या माध्यमातून धर्म करा. धर्म करा. मग धर्म किती प्रकारचा आहे? धर्माची लक्षणं सांगितली. धर्म 10 प्रकारचा आहे. दहा प्रकारचा धर्म सांगितलेला आहे. धर्माची व्याख्या अशी केली, धारेते धर्मः किंबहुना धारणात धारेते इति धर्मः यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धिः स धर्मः. जो अभ्युदयाचा मार्ग दाखवतो, निःश्रेयस तत्वाची गती दाखवतो, तो धर्म. आणि तो धर्म ज्यांनी धारण केला ते महान झाले. बघा या ठिकाणी पिलर आहेत, पिलर. या पिलरांनी काय धारण केले? आपल्या डोक्यावरला छत. कुणी धारण केलाय? पिलरांनी. आणि पिलरांनी जर आपला धर्म सोडला तर आपलं अनुष्ठान किती समाप्त आहे की नाही? मग आपण दोष कुणाला देऊ? पिलरांना त्यांचा धर्म कशाला सोडला हो? एवढं चांगलं काम चालू होतं, पिलरांनी सगळा सत्यानाश केला. पूर्वीच्या काळामध्ये लाकडं असायची, आता सिमेंट आले. आणि त्या लाकडाने त्यांचा धर्म सोडला, मंडप डोक्यावर आला तर लोक म्हणायची पूर्वीची, त्या लाकडांना उचला आणि चुलीत घाला. काय म्हणायची? त्या लाकडांना उचला आणि चुलीत घाला. कशामुळं? लाकडांनी काय केला? धर्म सोडला. लाकडाने धर्म सोडला तर त्यांना चुलीत घालायला आपण मागं पुढं बघत नाही. मग आपण धर्म सोडल्यावर यम आपल्याला कुठं ठेवेल? कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. आणि म्हणून धर्म धारण केलं पाहिजे. पण धर्माच्या ठिकाणीच आपण चुकीचं वागतो. सांगितलं स्वामींनी तुम्हाला, तुमच्या घरी वरदाशंकर पूजा आहे हो, मग सुपारी आणून ठेवा. कोणती सुपारी आणतो आपण? तुमच्या घरामध्ये वरदाशंकर असेल तर सुपारी कोणती आणतात? खायची आणता का? पूजेला. मग शास्त्र असं सांगतं, असे शुद्ध बीज द्यायचे. किंबहुना असं सांगितलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. बीज शुद्ध असेल तर त्या बीजापासून जन्माला येणारं झाड शुद्ध असेल. मग तुम्ही पूजेला अशुद्ध, तुम्ही काय म्हणला? कुठली सुपारी? भरडी. भरडी म्हणजे भाजलेली. भाजलेलं बी शेतामध्ये पेरलं, उगवले का हो कुठं? मग भाजलेल्या सुपारी तुम्ही पूजेमध्ये टाकल्यावर, त्या पूजेमध्ये बसल्यावर मला यशम देही, जयम देही, विद्याम देही, पुत्रम देही, धनम देही. अरे तू कितीतरी देही देही म्हणलास तर तुला काय भेटणार नाही, लक्षात ठेव. काहीच भेटणार नाही. का नियम आहे? तुम्ही शेतकरी आहात, तळ्यावर बी बागा आणि शेतामध्ये पेरा.
उगवलं तर तुम्हाला भत्ता उगवते का? उगवत नाही. तसं आपण धर्म करतो. पूजेला सुपारी जाऊ दे, मंदिरात आलो, नारळ फोडला, चांगला निघाला तुकडा देवाकडं आणि बकाल आपल्याकडं, आणि खराब निघाला तर देवाला पावला म्हणून तिथंच सोडून जातो. हा आपला काय आहे? धर्म आहे. धर्म आपल्याला हे शिकवतो, जी कुठल्या दुकानात चालत नाही, पेट्रोल पंपावर चालत नाही, बँकेत चालत नाही, ती नोट आमच्या पायावर चालते. बरोबर आहे की नाही? आम्ही काही खाली बघतच नाही ना. मग हा धर्म आहे की अधर्म आहे? धर्माच्या नावाखाली आपण काय काय खपवतो पहा. आणि म्हणून आपली अशी वृत्ती कुठेतरी बदलली पाहिजे. त्याकरता जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, देव तेथेची जाणावा, साधू तोची ओळखावा. योद्ध्याला रणी आणि साधूला जनी ओळखतात. योद्ध्याला रणांगणामध्ये ओळखलं जातं आणि साधूला साधनेमध्ये ओळखलं जातं. आणि म्हणून आपलं महत् भाग्य आहे की या श्रावण मासाच्या निमित्तानं तुम्हाला धर्म प्राप्त होत आहे, तुम्हाला ज्ञान प्राप्त होत आहे, तुम्हाला साधना प्राप्त होत आहे. रोज इष्टलिंग पूजा करण्याकरता किती श्रद्धेनं मातृवर्ग या ठिकाणी बसतो. यजमान बसतात, सद्भक्त बसतात. भगवान विष्णूंना शृंगार प्रिय आहे. शृंगार म्हणजे रत्न. आणि भगवान शंकराला जलप्रिय आहे. अभिषेक करताना कशाचा अभिषेक घालतो? जलाचा. जलाभिषेक म्हणतात त्याला, रुद्राभिषेक म्हणतात. आपलं महत् भाग्य आहे. संत आणि वसंत एकसारखे असतात. संत आणि वसंत एकसारखे असतात. वसंत आला की निसर्ग हिरवा शालू नेसतो आणि संत आला की बुद्धी ज्ञानाची साडी नेसते. मती म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे की स्त्रीलिंगी शब्द आहे? मती. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी लिहितात, गती गेली म्हणून, आणि गती नाही तर ज्ञान गेलं म्हणून, आणि ज्ञान नाही तर त्याच्या प्रयत्न गेलं म्हणून. आणि म्हणून विचार सागर ग्रंथामध्ये सुंदर सांगितलेलं आहे, मथीन लखय बाबा, मथीन लखय सोहम अपरंपार. मला ते ज्ञान प्राप्त करण्याकरता, ती मती म्हणजे माझी बुद्धी, ईश्वरा तुझ्या चरणावर येण्याकरता मला धर्म शिकव. आणि म्हणून आपल्याला धर्म शिकवण्याकरता तुम्ही एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये तुमचा खूप मोठा त्याग आहे. हजारो रुपये तुम्ही दान दिलेले आहात. आपल्या मुलानं जर 10 रुपये चुकीच्या ठिकाणी खर्च केले तर आपल्याला किती वाईट वाटतं. मग तुम्ही धर्माच्या ठिकाणी एवढे पैसे दान देत आहात, तर दिलेल्या दानाचा उपयोग करून घ्या. नळी पुंगली सोनाराने इकडून तिकडे जाणे वारे, अशा पद्धतीची धारणा मनामध्ये बाळगून इथं बसू नका. तर मला महान व्हायचं आहे, मला अभ्युदय प्राप्त करायचं आहे, मला निश्रेयस तत्व प्राप्त करायचं आहे, अशी भावना मनामध्ये धारण तुम्ही बसा. निश्चितच तुम्हाला धर्म प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा धर्म वीरशैव धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, धर्म कुणाला म्हणावं, किंबहुना वीरशैव कुणाला म्हणावं, तर सांगतात
वी शब्द नोच्यते विद्या शिव जीवैक्य बोधिता. वीरशैव शब्दामध्ये पहिला अक्षर काय आहे? वी. आणि दुसरा अक्षर र. तर पहिला अक्षर वी. वी शब्दाचा अर्थ वी शब्द नोच्यते विद्या, विद्यावाचक शब्द आहे. र म्हणजे रममान, त्या विद्येमध्ये जो स्नान करतो त्याला वीर असं म्हणावं. आणि पुढे जाऊन मग त्या शब्दाचा पूर्ण शब्द तयार होतो. वीर शैव तस्याम रमन्ते ये शैवा स वीर शैव विदुर मतः. असे वीरशैव आपण आहोत, असे आपण मनुष्य आहोत. आणि या मनुष्याची श्रेष्ठता धारण करायची असेल तर आपल्याला धर्म धारण करावा लागेल. त्याला म्हणतात तृतीये नार्जितम धर्मम. मग प्रथम अवस्थेमध्ये विद्या मिळाली, दुसऱ्या अवस्थेमध्ये धन मिळालं, तिसऱ्या अवस्थेमध्ये धर्म मिळाला. मग मोक्षाला बोलवायची गरज नाही. मोक्ष दासी होऊन तुमच्या चरणावर येतो. कळलं की आता मोक्ष प्राप्त, मोक्ष मागून मिळत नाही. एकाला सांगितलं, त्यानं आयुष्यात कधीच साखर खाल्ली नव्हती आणि विचारलं साखर कशी आहे, काय करणार आहे? आयुष्यात कधीच साखर खाल्ली नाही. त्या व्यक्तीला प्रश्न केला साखर कशी आहे, सांगता येईल का? म्हणजे साखर कशी आहे त्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि अनुभव घेण्याकरता जिथं साखर आहे तिथं जावं लागेल. साखर म्हणजे धर्म आहे. कधी धर्म जाणूनच घेतला नाही तर शेवटी गटप्राण होताना आम्हाला सांगतात, महाराज याच्या गळ्यामध्ये लिंग घाला, याच कान फुका म्हणतात. म्हणलं आता यालाच फुका की, आता यालाच फुकायची वेळ आली. आणि याचे कान कधी फुकाव आता? पण कान कधी फुकले ऐकू येते का? ऐकू तरी यायला पाहिजे त्या बिचाऱ्याला, पण ऐकल्यानं ते ग्रहण तरी व्हावं. काय झालं, एकदा शिवदीक्षा चालू होती. एक गुरुमंत्र घ्यायला भक्त आला. आपण मंत्र म्हणताना म्हणतो मन, ते बी म्हणते मन. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आपण अजून धर्माच्या ठिकाणी जागृत झालो नाही. आणि धर्माच्या ठिकाणी जाग होता प्रथमे नार्जितम विद्या, विद्या प्राप्त करावी लागते, ज्ञान प्राप्त करावं लागतं. अगदी सुंदर सांगितलेलं आहे. ज्ञान कुणाकडनं प्राप्त करावं? अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सुख दुःख सुखशमी. अद्वैष्टा सर्वभूतानां, याचा अर्थ काय होतो? सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी अद्वैत भावना, म्हणजे हे सर्व भगवान शिवाचे अंश आहेत अशी भावना ठेवली पाहिजे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, ऐसिया संतांची उडे निर्भय हिंडो, अशी भावना आपण ठेवली पाहिजे. आणि ती भावना ज्यांच्या हृदयामध्ये असते, बघा प्रकाश आला की माणूस जागृत होतो. म्हणून प्रकाशाची आवश्यकता आहे. अंधार झालाय, दिवा पाहिजे. आणि या देशाला जिजाऊचा शिवबा पाहिजे, पण शिवबा कुणाच्या घरात जन्मच केला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं की शिवाजी महाराजांना शेजाऱ्याच्या घरात घ्यावं, आपल्या घरामध्ये जन्म घेऊ नये, असं म्हणून चालणार नाही. आणि म्हणून प्रकाशात माणूस जागृत राहतो. जसं तुम्ही आता प्रकाश आल्याच्या कसं अटेन्शन, नाहीतर सगळे विश्राम अवस्थेमध्ये गेले होते. अजून 10 मिनिटं गेली असते, प्रकाश जर आला नसता तर झोपी गेली असते. विनोदाचा भाग झाला. मला सांगायचं एवढंच आहे की आपण धर्म धारण केला पाहिजे. आणि तो धर्म या अनुष्ठानाच्या माध्यमातून
आपण सर्वजण धारण करत आहात. म्हणून आज निश्चितच ही तामसा नगरी पुण्यवान, धन्यवान, पुनी, पावन झालेली आहे, होत आहे आणि अशीच होत राहणार आहे. कारण एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, जर गुरुचा आशीर्वाद असेल, एक हिंदी शायर सांगतो आणि प्रवचनाला आपल्या विराम द्यायचा. तथा अखंड तामसा नगरीतील सद्भक्तांना अनंत अनंत मंगल आशीर्वाद. ओम शांती शांती शांती. सर्वांना दर्शन येईल, पण रांगेत आला तर. सद्गुरु दिगंबर शिवाचार्य